नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। सध्याला आपण 9व्या वर्गाचं विज्ञान आणि तंत्रज्ञान अभ्यासत आहोत। या अगोदर मी 8 धडे अपलोड केलेले आहेत। जर ते तुम्ही पाहिले नसतील तर पाहून घ्या आणि जर ते आवडले तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा। आज आपण प्रकाशाचे परावर्तन हा 11वा धडा 9व्या वर्गाचा विज्ञानाचा अभ्यासणार आहोत। हा आपल्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा धडा आहे। यामध्ये पहिल्याच पेजवर त्यांनी परिचय शास्त्रज्ञाचा या सत्रामध्ये जर्मन शास्त्रज्ञ जस्टन वॉन लिबिंग यांनी साध्या काचेच्या तुकड्याच्या एका सपाट पृष्ठभागावर चांदीचा लेप दिला व आरसा तयार केला। यालाच रंजकाचा परावर्तक असे म्हटले जाते। यामध्ये आपल्याला या चॅप्टरमध्ये आरसा व आरशाचे प्रकार, त्याचबरोबर गोलीय आरसे व त्याद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा, गोलीय आरशामुळे होणारे विचलन यावर सांगितलेलं आहे। यामध्ये सपाट आरसा म्हणजे असा ॲल्युमिनियम किंवा चांदीच्या धातूचा परावर्तक लेप दिलेला सपाट आरसा तयार होतो। परावर्तक पृष्ठभागाची ही बाजू अपारदर्शक करण्यासाठी व पृष्ठभागास संरक्षण म्हणून धातूचा परावर्तक लेपावर लेड ऑक्साईडसारखा पदार्थाचा लेप दिलेला असतो। परावर्तित किरण प्रत्यक्ष एकमेकांना छेदत नाहीत, म्हणून या प्रतिमेला आभासी प्रतिमा म्हणतात। प्रतिमेचे आरशापासूनचे लंबरूप अंतर हे बिंदुस्रोताचे आरशापासूनच्या लंबरूप अंतराएवढेच असते। यामध्ये आपण अंतर्गोल आरसा किंवा कॉन्केव्ह मिरर पाहूया। तर कॉन्केव्ह मिररमध्ये जर गोलाकार पृष्ठभागाचा आतला भाग म्हणजेच अंतर्भाग चकचकीत असेल तर त्याला अंतर्वक्र आरसा असं म्हणतात। त्यानंतर बहिर्वक्र आरसा, ज्याला कॉन्व्हेक्स मिरर असं म्हणतात। जर गोलाकार पृष्ठभागाच्या बाहेरचा भाग म्हणजेच बहिर्वक्र भाग चकचकीत असेल तर त्याला बहिर्वक्र आरसा असे म्हणतात। आरसा समजून घेण्या अगोदर आपल्याला काही कन्सेप्ट समजणं गरजेचे आहे, जसं की ध्रुव म्हणजे पोल। आरशाच्या पृष्ठभागाच्या मध्यभागी आरशाचा ध्रुव म्हणजे पोल असतो, मध्यभागी। त्यानंतर वक्रता केंद्र, आरसा ज्या गोलाचा भाग असतो त्या गोलाच्या केंद्रास वक्रता केंद्र म्हणतात। त्यानंतर वक्राची त्रिज्या, आरसा ज्या गोलाचा भाग असतो त्या गोलाच्या त्रिज्येला आरशाची वक्रता त्रिज्या असं म्हणतात। आता मुख्य नाभी किंवा प्रिन्सिपल ॲक्सिस कशाला म्हणतात, तर आरशाचा मुख्य ध्रुव आणि वक्रता केंद्र यातून जाणाऱ्या सरळ रेषेला आरशाचा मुख्य अक्ष असं म्हणतात। आणि मुख्य नाभी म्हणजेच प्रिन्सिपल फोकस, अंतर्गोल आरशाच्या मुख्य अक्षाला समांतर असलेली आपाती किरण परावर्तनानंतर मुख्य अक्षावर आरशासमोर एका बिंदूतून विशिष्ट बिंदूतून मिळतात। या बिंदूला अंतर्वक्राला आरशाची मुख्य नाभी असं म्हणतात। आता नाभीय अंतर, नाभीय अंतर कशाला म्हणतात, तर आरशाचा ध्रुव आणि नाभी यांच्यातील अंतराला नाभीय अंतर असं म्हटलं जातं। नाभीय अंतर हे वक्रता त्रिज्येचे निम्मे असते। आता ह्या सर्व कन्सेप्ट आपल्याला आरशाची जी काही आपल्याला जाणारे प्रिन्सिपल्स वगैरे आहेत ते समजून घेण्यासाठी गरजेचे होते। जर समजले नाहीत परत एकदा पाठीमागे घ्या व्हिडिओ आणि पहा आणि ह्या चित्रामध्ये सुद्धा पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला जास्त काळ लक्षात राहील आणि समजून घेण्यास सोपं जाईल। आता परावर्तित किरणाचे रेखन किंवा त्याचे नियम। पहिला नियम आहे, जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर परावर्तित किरण मुख्य नाभीतून जातो, बरोबर। त्यानंतर दुसरा आहे, जर आपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल तर परावर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर जातो, बरोबर। हा दुसरा नियम आहे। आणि तिसरा नियम आहे, जर आपाती किरण वक्रता माध्यमातून जात असेल तर परावर्तित किरण त्याच मार्गाने परत जातो।
हे झाले किरणाकृती काढण्याचे नियम. यामधून आपले बरेच प्रश्न सुटतात. यानंतर अंतर्गोल आरशाद्वारे मिळणाऱ्या विविध प्रतिमा आपण पाहणार आहोत. वस्तूचे स्थान एक आहे ध्रुव आणि नाभी यामध्ये जर वस्तू ठेवली तर आरशाच्या मागे प्रतिमेचं स्थान दिसतं आणि प्रतिमा ही आभासी आणि सुलटी असते आणि प्रतिमेचा आकार हा वस्तूपेक्षा खूप मोठा दिसतो. त्यानंतर नाभीवर जर आपण वस्तू ठेवलं तर अनंत अंतरावर प्रतिमाचे स्थान दिसते आणि वास्तव व उलट दिसते आणि तिचा आकार खूपच मोठा असतो. वक्रता केंद्र आणि नाभी यामध्ये जर ठेवलं वस्तू तर वक्रता केंद्राच्या पलीकडे दिसते आणि वास्तव व सुलटी दिसते आणि वस्तूपेक्षा खूप मोठा आकार दिसतो. त्यानंतर वक्रता केंद्रावर जर ठेवलं तर ती प्रतिमा स्थानही तिचं तिथेच दिसतं वक्रता केंद्रावर, वास्तव उलटी दिसते, मूळ वस्तू एवढाच तिचा आकार दिसत असतो. आणि 5वं आहे वक्रता केंद्राच्या पलीकडे जर ठेवलं तर वक्रता केंद्र आणि नाभी यांच्यामधलं अंतर त्या प्रतिमेचं स्थान असतं आणि वास्तव व उलट दिसतं, वस्तूपेक्षा लहान दिसते वस्तू. आणि 6वं म्हणजे वक्रता केंद्रापासून खूप दूर अंतरावर अनंत अंतरावर ठेवलं तर नाभीवर वस्तूचं स्थान दिसतं उलट आणि वास्तव दिसते आणि बिंदुरूप तिचं चित्र किंवा प्रतिमा दिसत असते. मग या अंतर्गोल आरशाचे गुणधर्म काय आहेत किंवा त्याचा उपयोग काय आहे तर एक म्हणजे केश कर्तनालय म्हणजेच हेअर कटिंग किंवा सलूनवालं, त्यानंतर दाताचा दवाखाना, आरशाच्या ध्रुव व नाभी यांच्या दरम्यान वस्तू असल्यास या वस्तूची सुलट व आभासी व अधिक मोठी प्रतिमा दिसते म्हणून ते उपयोगात येत असते. त्यानंतर दुसरं म्हणजे अंतर्वक्र आरशाचा गुणधर्म किंवा उपयोग हा बॅटरी व वाहकाचे हेडलाईट व प्रकाशाचा स्रोत नाभीपाशी ठेवण्यास प्रकाशाला समांतर ज्योत मिळवून देतो. त्यानंतर फ्लड लाईट्स प्रकाशाचा स्रोत अंतर्वक्र आरशाच्या वक्रता माध्यमाच्या थोडासा पलीकडे ठेवला जातो त्यामुळे तीव्र प्रकाशझोत मिळतो. आणि चौथं म्हणजे विविध सौर उपकरणे जसं की अंतर्वक्र आरशावरून परावर्तित सूर्यकिरणे नाभीय प्रतलावर एकत्र येतात. आता बहिर्वक्र आरशाचे सुद्धा काही गुणधर्म असतील. हे झाले अंतर्वक्र आरशाचे गुणधर्म. मग बहिर्वक्र आरशाचे गुणधर्म काय आहेत तर गाड्यांच्या उजव्या व डाव्या बाजूने असणारे आरसे बहिर्वक्र असतात. आपल्याला यावर आयोग प्रश्न विचारू शकतो. गाड्यांच्या उजव्या व डाव्या बाजूला असणारे आरसे हे बहिर्वक्र असतात की अंतर्वक्र, किंवा असं म्हणू शकतात ते स्टेटमेंट वाईज अंतर्वक्र असतात आणि दुसरं एखादं वाक्य देऊन हे करू शकतात. म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या म्हणजे आपले प्रश्न सोडवायला सोपे जातील. दुसरं म्हणजे मोठे बहिर्वक्र आरसे गेटवर चौकात बसवलेले असतात. यानंतर वस्तू नेहमी आरशाच्या डावीकडे ठेवतात. मुख्य अक्षाला समांतर असणारी सर्व अंतरे आरशाच्या ध्रुवापासून मोजतात. त्यानंतर आरंभापासूनच्या बिंदूच्या उजवीकडे मोजलेली सर्व अंतरे धन मानतात तर डावीकडे मोजलेली अंतरे ऋण मानतात. व तिसरं म्हणजे मुख्य अक्षाला लंब आणि वरच्या दिशेने मोजलेली अंतरे हे धन असतात. मुख्य अक्षाला लंब आणि खालच्या दिशेने मोजलेले अंतरे हे ऋण असतात. अंतर्वक्र आरशाचे नाभीय अंतर व ऋण असते आणि बहिर्वक्र आरशाचे नाभीय अंतर हे धन असते. आता शेवटी हे नेहमी लक्षात ठेवा, यामध्ये त्यांनी एक छोटंसं पण छान व्यवस्थित समजेल असं आरशाची एक उजळणी करून दिलेली आहे. आरशासमोर मिळणारी जी प्रतिमा पडद्यावर घेते किंवा येते तिला वास्तव प्रतिमा म्हणतात. वस्तूचे स्थान कुठेही असले तरी बहिर्गोल आरशामुळे मिळणारी प्रतिमा ही आभासी सुलटी वस्तूपेक्षा लहान व आरशाच्या पाठीमागे मिळते. आरशाच्या मागे मिळणारी जी प्रतिमा पडद्यावर घेता येत नाही तिला आभासी प्रतिमा म्हणतात. या प्रतिमेचे विचलन एकाहून कमी असते. आज आता आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हो,
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा.